आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. अभिवादनासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन. उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंनीही केलं अभिवादन. चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन. उपस्थितांना संविधानाच्या प्रती वाटून व्यक्त केली आदरांजली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी. प्रस्तावित बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, एकनाथ शिंदेंनी केलं आश्वस्त. ठाण्याच्या घोडबंदर रोड आज 24 तासांसाठी राहणार बंद. आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी राहणार रस्ता बंद. साधुग्राम उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती. मंत्री गिरीश महाजन यांची नाशिकमध्ये माहिती. इंडिगोच्या भोंगळ कारभारावरून खासदार सुप्रिया सुळे संतप्त. इंडिगो विरोधात श्वेतपत्रिका काढण्याचं सुप्रिया सुळेंचं केंद्र सरकारला आवाहन. आणखी आठवडाभर हवाई गोंधळ असाच कायम राहण्याची शक्यता. सरकारच्या हस्तक्षेपानंतर सुद्धा विमानसेवा विस्कळीतच, तर तिकीट गगनाला भिडली. मुंबई पुणे विमानतळाचं तिकीट सुद्धा चक्क 1 लाखांवर. इंडिगोच्या ढिसाळपणाचा अन्य कंपन्यांनी उचलला फायदा. पुणे बंगळुरू मुंबई दिल्ली दरम्यान स्पेशल ट्रेन धावणार. आजपासून 18 डब्यांच्या 30 विशेष ट्रेन धावणार. विमानाचा फटका बसलेल्या प्रवाशांना सुद्धा मोठा दिलासा. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. अधिवेशनासाठी 7,000 पोलिसांची सुरक्षा तैनात असणार. ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव रुग्णालयामध्ये दाखल. पुणे हॉस्पिटलमध्ये बाबा आढावांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू. मी 2022ला एक मोठं ऑपरेशन केलं होतं. ठाणे हे खणखणीत नाणं आहे, तुम्ही चिंता करू नका, एकनाथ शिंदेंचं ठाणेकरांना आश्वासन. प्रस्तावित ठाणे मेट्रो डिसेंबरमध्ये सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह. अनेक स्थानकांची कामं अद्यापही अपूर्णच. निवडणूक कामांना नकार दिल्यास आता नोटिसा. महापालिका प्रशासनाचं कर्मचाऱ्यांना निर्देश. दत्त जयंतीच्या महाप्रसादातून 200हून अधिक जणांना विषबाधा. कोल्हापुरातल्या गडहिंग्लज तालुक्यातला प्रकार. विषबाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू. नेहरूंची निंदा नालस्ती हेच मुख्य उद्दिष्ट. सोनिया गांधींचा भाजपवर खरमरीत टीकास्त्र. कुनोमध्ये चित्त्यानंतर आता आढळला बछडा मृत अवस्थेत. अवघ्या 10 महिन्यांचा मादी बछडा मृत पावल्याचं समोर. सामाजिक आशययुक्त दर्जेदार मराठी चित्रपटांसाठी राज्य सरकार पुढे सरसावलं. 50 मराठी चित्रपटांना तब्बल 14 कोटींचं अर्थसहाय्य. मंत्री आशिष शेलारांची मागणी. आता एसी लोकलमध्ये ओळखपत्र अनिवार्य असणार. बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेनं उचललं पाऊल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढला. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी पेटतायत शेकोट्या. आयसीसी पुरस्कारासाठी शैफालीला नामांकन. महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंच्या पुरस्कारासाठी सलामीवीर शैफालीला सुवर्ण संधी. विशाखापट्टणम वनडेमध्ये दोन्ही संघासाठी करो वा मरो स्थिती. आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये शेवटचा वनडे सामना रंगणार.